नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये। बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 3 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र येथील सोयाबीनचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतीचं बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या पुन्हा नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा। तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले। या व्हिडिओला बिलकुल भी स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 3 मार्च 2026 मध्ये चंद्रपूर मध्ये 23 ची आवक कमीत कमी दर 4,850 रुपये, जास्तीत दर 4,900, सर्वसाधारण 4,875 रुपये जात आहे सोयाबीन। तसे पाचोरा मध्ये 50 ची आवक कमीत कमी दर 4,900 रुपये, जास्तीत दर 5,175, सर्वसाधारण दर 5,021। तसे तुळजापूर मध्ये 155 ची आवक कमीत कमी दर 5,300 रुपये। तसे अमरावती मध्ये 267 ची आवक कमीत कमी दर 4,800 रुपये, जास्तीत दर 5,151, सर्वसाधारण दर 4,975 रुपये। तसे कोपरगाव मध्ये लोकल सोयाबीन 77 ची आवक कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत दर 5,418, सर्वसाधारण दर 5,353 रुपये। तसे मेकर मध्ये लोकल सोयाबीन 390 ची आवक कमीत कमी दर 4,600 रुपये, जास्तीत दर 5,435, सर्वसाधारण दर 5,200 रुपये। तसे लासलगाव निफाड मध्ये पांढरी सोयाबीन 100 ची आवक कमीत कमी दर 5,051, जास्तीत दर 5,451, सर्वसाधारण दर 5,351 रुपये जात आहे सोयाबीन। तसे यवतमाळ मध्ये पिवळी सोयाबीन 100 ची आवक कमीत कमी दर मध्ये 5,355 रुपये जात आहे सोयाबीन। तसे वडवाणी मध्ये बघा पिवळी सोयाबीन 120 ची आवक कमीत कमी दर 4,080 रुपये, जास्तीत दर 5,320, सर्वसाधारण दर 5,000 रुपये। हे होते 3 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र येथील सोयाबीनचे ताजे बाजारभाव। भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।